प्रमुख व इतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर व शिक्षक वृंद आणि माझ्या मायबापाच्या लेकरांचं शब्द सुमनांनी स्वागत करत आहे। स्वागतम, शुभ स्वागतम। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं। असेच कर्तृत्व आणि मनाने मोठे असलेले आदरणीय मुख्याध्यापक सर्व सन्मान करूया। दीप प्रज्वलन, दीपभक्त पारायण अशोक महाराज गांगुर्डे हे आपल्या कार्य बोलीने चालीने निकष शुद्ध, बोलीने चालीने निकष शुद्ध, ज्ञानाने तेजस कधी न क्रुद्ध, मनाने भाऊ बहीण या शाळेचा निरोप घेत आहे तर मला खरंच खूप दुःख होत आहे। सहलीला आम्ही खरंच खूप मज्जा केली। त्यांना मी बोर्डाच्या परीक्षेसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा देते। त्यांनी आपल्या शाळेचं, गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव रोशन करावं। आम्ही 8वीत आलो तेव्हा आमची ओळख नव्हती, काहीच नव्हतं आणि रस्त्याने येताना आम्हाला भीती वाटायची, मग तेच घेऊन यायचे, आम्हाला घेऊन जायचे। यातच आम्हाला आनंद वाटतो। ते जाताना खूप दुःख वाटतंय। आणि आज 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडा सुखाचा, थोडा दुःखाचा आणि एक महत्त्वाचा अनमोल क्षण आहे, कारण या विद्यादेवीच्या प्रांगणातील शिक्षणाचा प्रवास त्यांचा आज पूर्ण होत आहे। मला आजही आठवतं जेव्हा मी या शाळेत आलतो तेव्हा म्हणजेच आपलेच मोठे भाऊ व बहीण इयत्ता 8वी या वर्गाकडून निरोप घेत आहे, तसेच आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांकडूनही निरोप घेत आहेत। आजचा दिवस त्यांच्यासाठी खूपच दुःखाचा आहे व आम्हालाही त्यांना निरोप देताना मनस्वी दुःख होत आहे। जसं की एक मुलगी जेव्हा तिच्या आई वडिलांना सोडून सासरी जाते तेव्हाही त्यांना जसे दुःख होते, तसाच हा दुःखाचा क्षण आज येथील सर्व शिक्षकांचेही मन आई सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो आहोत। आजचा हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भावुक दिवस आहे। सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही। अतिशय छान असे मनोगत हिने व्यक्त केले आहे। हिच्यानंतर येत आहे सायली जाधव। आज अचानक मला काही गोष्टी आठवल्या, कारण त्याला कारणही तशीच होते। आज आम्हाला निरोप घेणे म्हणजे शाळेतल्या आठवणी, मैत्रिणींसह केलेल्या मज्जा गोष्टी, सरांचा आदर्श इतकेच नव्हे तर सरांनी शिकवलेल्या आयुष्याचे काही धडे। ओलावा मनुष्याचा निरोप नव्हे हा ओलावा मनुष्याचा, विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा। आजचा हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भावुक व्यक्त केले। यानंतर शीतल पवार। शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज, म्हणूनच आमच्या जीवनाच्या कटीपतंग न होण्यासाठी त्यांनी प्रेमाने शिस्तीचा डोस पाजला। धन्यवाद। यानंतर वैष्णवी बोराडे। माझा नमस्कार। आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत। या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक क्षणपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले। त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला। काही अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले। तिचे विचार आपल्या सर्वांसाठी खूप बहुमोलाचे आहेत। तर यानंतर येत आहे ऋतुजा पुरकर। प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले, त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला। यानंतर आपल्या समोर येत आहे रुपाली गांगुर्डे। जिथे आम्हाला आई वडिलांसारखं प्रेम मिळालं, एक नवीन नाते जोडून जिथे आपण दोस्ती करायला शिकलो, जिथे आम्हाला जीवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटल्या, जिथे आम्हाला शिक्षणाबरोबर जीवन कसं जगावं याचं ज्ञान मिळालं, जिथे आम्ही खोडसाळपणा देखील केला, जिथे आम्हाला चुकीला शिक्षा देखील मिळाली, जिथे आम्हाला लहानाचं कधी मोठं झालं हेच कळालं देखील नाही, जिथे आम्ही
जिथं आम्ही सुखाचा मनसोक्त आनंद लुटला, तिच्या हृदयात आमच्या आठवणींचा खजिना घरगच्च भरून आहे, ती म्हणजे माझी शाळा. निरोप घेत आहे माझे जिवलग मित्र सर्वजण. जाणतो की मी आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. मित्रांनो, आजचा दिवस भावुक दिवस आहे. हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावुक दिवस आहे. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आज उगवला आहे. आपल्या गोड आठवणींचा प्रवास सुरू होतो आणि हाच प्रवास संपतो, तो म्हणजे शाळेचा शेवटचा दिवस. नमस्कार, माझे नाव पवार समर्थ. आज शाळेचा आमचा शेवटचा दिवस. शाळेतून जाताना आनंद होत आहे आणि दुःखही होत आहे. आनंद या गोष्टीचा होत आहे की आम्ही पुढे जाऊन कॉलेजमध्ये जाणार आणि तिथे नवीन मित्र, नवीन शिक्षक यांच्याशी ओळख होणार. आणि दुःख या गोष्टीचं होत आहे की ज्या शिक्षकांच्या हाताखाली आम्ही 3 वर्ष घडलो, ज्या शाळेच्या हाताखाली आम्ही 3 वर्ष शिकलो, आज त्यांना सोडून जाताना खूप दुःख होत आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो, त्याप्रमाणे येथील शिक्षकांनी आम्हाला प्रसाद गंगाराम शिंदे. उपस्थित असलेले प्रिय शिक्षक वर्ग, प्रमुख पाहुणे व माझ्या मित्रांनो, आज आपण निरोप घेण्यासाठी इथे जमलो आहोत. हा निरोप समारंभ म्हणजे केवळ शेवट नसून आपल्या सर्वांसाठी एक नवी सुरुवात आहे. आपण आठवणींच्या प्रवासाला निघालो आहोत. चला बदल स्वीकारूया, नवीन सुरुवातीचे स्वागत करूया आणि यश आणि आनंदाने भरलेल्या भविष्याची वाट पाहूया. निरोपाचा योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. तेव्हा या 10वीच्या विद्यार्थ्यांचे भाषण यांच्या लहान बहीण भावांसाठी लाख मोलाचे आहे. काही आपला वर्ग होता, तो वर्ग हँडल करताना, वर्ग शिक्षक म्हणून काम करताना मला फारसा त्रास वर्गाकडून झाला नाही. दुसरी गोष्ट, गणितासारख्या विषयाचा निकाल लावण्यासाठी, निकाल चांगला लागावा यासाठी मला प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वभावाचा, मी वर्ग शिक्षक असलो किंवा नसलो तरी स्वभाव वगैरे सगळ्यांचा अभ्यास करून त्या पद्धतीची ट्रीटमेंट मला देत राहावंच लागतं. कधी कधी थोडेसे काय म्हणतो, काही इंजेक्शन थोडेसे वाईट पण असतात, पण ते द्यावे लागतात जेणेकरून मुलांनी अभ्यास करावा. तर शिस्तीच्या बाबतीत म्हटलं तर त्या मानानं 9वीला थोडेसे नवीन विद्यार्थी बरेच आले, बाहेरूनच्या शाळेमध्ये ते आलेले होते. मी त्यांना शिस्त लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तुम्ही खूप अभ्यास करावा, खूप मोठमोठी शिखरं तुम्ही गाठावी आणि त्याचबरोबर एवढ्या उंचीवर तुम्ही पोहोचावं की आम्हाला पण अभिमान वाटला पाहिजे आणि कोणी विचारलं पाहिजे की हा विद्यार्थी कुठल्या शाळेचा आहे किंवा ही विद्यार्थिनी कुठल्या शाळेची आहे. पण नाव मोठं होणार आहे. आणि कधीही तुम्हाला जीवनामध्ये काही संकट वाटलं, काही सल्ला वाटला, अवश्य शाळेत या. मला माहिती आहे आमच्या शाळेतले प्रत्येक कर्मचारी, आमचे चालक तुम्हाला चांगला सल्ला देतील, अगदी संकटात मदत करतील, असे आमचे सर्व माणसं आहेत. विशेष करून वर्ग शिक्षक नसलो तरी विषयासंदर्भात असे वेगवेगळे अनुभव आले. आणि शेवटच्या शाळा हे मंदिर आहे आणि शाळेने जे संस्काराचे जे शिदोरी दिलेले आहे तर ते आयुष्यभर निश्चितपणे तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून विद्यार्थ्याचा फक्त जीवन हे चालण्यासाठी, हे थांबण्यासाठी नाहीये. मला कधी वाटलंच नाही मी तुमचा वर्ग शिक्षक आहे. मला प्रत्येक वर्गात असं वाटतं मी प्रत्येकाचाच वर्ग शिक्षक आहे, कारण प्रेम हे तुमच्याकडून भरभरून मिळत गेलं आम्हाला. आणि चुका करणार नाही त्यांना मुलं म्हणत नाही, चुका करणार आहे तुम्ही, आम्ही त्यासाठी जिथे दुरुस्त करण्यासाठी. असं होतं की झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्या पाठीमागं कोणी राहत नाही. आज आम्ही आहोत, कदाचित उद्याही तुम्हाला भेटतील, पण परवा कदाचित भेटणार नाहीये. आणि म्हणून झालेल्या चुका पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न करा. श्रेया नवले आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करणार आहे. सन्मान्य व्यासपीठ, आज जमलेले गुरुजन वर्ग, माझ्या जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या निरोपाच्या क्षणी माझे मनोगत व्यक्त करत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. खरं तर आजचा हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर टाकताना रेंगाळणारं मन आहे. या निरोपाच्या दिवशी
आपल्या आठवणींना पाझर फूट कडू गोड आठवणी आपल्या मनात रेंगाळत आहे. आज या शाळेने मला खूप काही शिकवलं आहे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, कोणती गोष्ट चांगली आहे, काय केल्याने काय होते, काय न केल्याने काय होते हे शिकवले आहे. येथील शिक्षकांचे मला योग्य मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांचे मी ऋणी आहे आणि आयुष्यभर ऋणी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या ऋणातून मी मुक्त होणार नाही, पण त्यांचे आज आभार मानत आहे. धन्यवाद. कळू दे नाद, होऊ दे संवाद विश्वव्यापी. आपल्याशी संवाद साधण्यास येत आहे आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री हरिभक्त पारायण अशोक महाराज गांगुर्डे. शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षातील इयत्ता 10वीचे विद्यार्थी यशस्वी बोर्ड शालांत परीक्षेच्या तयारीसाठी 1 मार्च ते 26 मार्च या कालखंडामध्ये तुम्हाला उत्तर पत्रिका लिहायची आहे. आणि शाळा सोडून आज निरोप समारंभाचा जो कार्यक्रम आहे, विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये जो काही संवाद झालेला आहे तो विरळ आहे. आम्ही जाणतो आहोत तर शाळेमध्ये तुम्ही 3 वर्षामध्ये जे काही प्रेम दिलं, तुमचंच अनुकरण इयत्ता 9वी आणि 8वीचे विद्यार्थी करीत आहेत. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको विचार रुजवा, माणसं मशाल होऊन पेटायला येतील. द्वेष नको विचार रुजवा, माणसं मशाल होऊन पेटायला येतील. तेव्हा आपले विशाल संस्कार रुजवण्यासाठी येत आहे मुख्याध्यापक माननीय जाधव सर. आणि कानातून विचार हे दोन्ही एकाच वेळेला तुमच्या हृदयात उतरू द्या, मेंदूपर्यंत प्रवास घडू द्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. पण काळजात राहतो तोच खरा शब्द. शिक्षकांचे आणि मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील.